नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, मोसमी पाऊस जो आपण म्हणतो, जो जूनमध्ये भारतात येत असतो त्याला आपण नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो आणि त्या मोसमी पावसाची वाटचाल आता रेंगाळलेली आहे आणि राज्यात 4 ते 5 दिवसांची प्रतीक्षा आता करावी लागेल. कारण की आता पाऊस तर आता जवळजवळ 10 जून आहे, तरीसुद्धा पाऊस व्यवस्थित नाही आहे आणि पहिल्याच आठवड्यात जे गेल्या वर्षी जो पाऊस होता त्या त्या निम्म्याहून कमी पाऊस ह्या वर्षी पडलेला आहे. म्हणजे जवळपास ॲव्हरेज जर पाहायला गेलं तर कसलाच पाऊस ह्या वर्षी नाही आहे आणि जे अंदाजकांचे म्हणजेच जे हवामान विभागानं जे अंदाज ठरवले होते ते अंदाज खरे ठरत आहेत. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती पाहूया की राज्यात 4 ते 5 दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल. मोसमी पावसाची वाटचाल हळूहळू देशाच्या इतर भागात होत आहे, परंतु मोसमी पावसाने मंगळवारी देशाच्या ईशान्येकडील राज्यात प्रगती केली असून राज्यात मात्र त्याची सीमा सोमवारपासून स्थिरच आहे आणि पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात इतर भागात मोसमी पावसाची वाटचाल होण्यास हवामान अनुकूल आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पावसाची प्रगती होण्यास वाटचाल 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान तळ कोकणातील काही भागासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढत आहे. तळ कोकणात 6 जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला असून त्याची पुढे हळूहळू वाटचाल सुरू आहे आणि तळ कोकणात मोसमी वारे साधारण 7 जून रोजी दाखल होतात. यावेळी एक दिवस आधी या प्रदेशात मोसमी पाऊस दाखल झाला आहे आणि अरबी समुद्रातील चक्रवाती स्थिती आता कमकुवत झाली आहे, त्यामुळे त्याचे परिणाम आता हळूहळू कमी होत आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर थोडक्यात 15 जूनपर्यंत पेरणी शक्य होऊ शकणार नाही आणि पाऊस कुठल्या भागात किंवा तुमच्या शिवारात पडला असेल तर चांगला 100 सेंटीमीटर चांगली ओला असेल किंवा चांगला व्यवस्थित पाऊस 2-3 पाऊस पडले असेल तरच तुम्ही पेरणी करू शकता, नाहीतर कृषी विभागानं बंदी घातलेली आहे, म्हणजेच रेस्ट्रिक्शन दिलेले आहे. चांगला पाऊस पडला तरच पेरणी करा अशी माहिती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून पावसाविषयी किंवा अपडेट जर आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. दिलेली माहिती समजली, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.